आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दानोळीत आर्थिक व्यवहारातून तरुणाची निर्घृण हत्या, दोघेजण ताब्यात। दानोळी तालुका शिरोळ। आर्थिक व्यवहाराच्या वादातून 40 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दानोळी येथे उघडकीस आली। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। भरतेश्वर राजगोंडा टोपगोंडा, वय वर्ष 40, राहणार दानोळी असे मृत तरुणाचे नाव आहे। याबाबत शांतीनाथ चवगोंडा टोपगोंडा, वय वर्ष 47, राहणार सोनार गल्ली दानोळी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार राजदीप अजय ताडे, वय वर्ष 21 व मंथन राजेंद्र चंदुरे, वय वर्ष 25, दोघेही राहणार दानोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत भरतेश्वर टोपगोंडा व संशयित राजदीप ताडे यांच्यात आर्थिक व्यवहार होता। सोमवार दिनांक 13 रोजी रात्री 9:30च्या सुमारास संशयितांनी भरतेश्वरच्या मोबाईलवरून साक्षीदार महावीर टोपगोंडा यांना फोन करून 25 लाख रुपयाच्या देणीबाबत बोलावले। मात्र फिर्यादी व साक्षीदारांनी व्यवहार समोरासमोर मिटवण्याची सूचना केल्यावर संशयितांनी मोबाईल बंद केला। त्यानंतर मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास दानोळी येथील गट क्रमांक 972 मधील उसाच्या शेतात भरतेश्वर टोपगोंडा यांना अज्ञात साधनाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहेत।